नमस्कार, मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्र यूट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मोठी बातमी आहे. ठाकरे बंधूंची अखेर युती झाली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूंची मुंबई महापालिकेसाठी अखेर युती झाली आहे. दोन्ही भावांनी आज मुंबईतल्या एका हॉटेलामध्ये पत्रपरिषद घेऊन युतीची घोषणा केली. 20 वर्षांपूर्वी राज ठाकरे उद्धव ठाकरेपासून वेगळे झाले होते. त्यानंतर पहिल्यांदा हे दोघं एकत्र आले आहेत असं त्यांनी जाहीर केलं आहे. 5 जुलै रोजी वरळीतल्या एका डोममध्ये हे दोघं एकत्र आले होते, एका मंचावर आले होते. त्यानंतर पहिल्यांदा वेगवेगळ्या डेव्हलपमेंट झाल्या आणि आता आज ही ऐतिहासिक युती जाहीर झाली आहे. युती ऐतिहासिक आहे मी यासाठी म्हणतो आहे की या युतीने मुंबईचे राजकारण बदलणार आहे, मुंबईचं वातावरण बदलणार आहे आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागणार आहेत. मुंबईची निवडणूक आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या महायुतीला सोपी राहिलेली नाही. निवडणुकीत चुरस आली आहे. अटीतटीची होणार आहे निवडणूक. काय म्हणाले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पत्रपरिषदेतला त्यांचा आत्मविश्वास बरंच काही सांगून जात होता. राज ठाकरेंनी यावेळी युतीची घोषणा करताना सांगितलं की मुंबईचा महापौर मराठीच असेल आणि तो आमचाच होणार असं राज ठाकरेंनी ठणकावून सांगितलं. आता मुंबईच्या महापौराच्या निवडणुकीसाठी एकत्र येण्याचा निर्णय या दोघांनी जाहीर केला. त्यावेळी संजय राऊत बाजूला बसले होते. या दोन्ही ठाकरे भावांनी युतीची घोषणा तर केली, परंतु जागा वाटप सांगितलं नाही. कोण किती जागा लढवणार किंवा उमेदवार कोण असणार तेही सांगितलं नाही. राज ठाकरे म्हणाले की मुंबईत लहान मुलांना पळवणाऱ्या टोळ्या आहेत, त्यात 2 टोळ्या जास्त झाल्या आहेत, वाढल्या आहेत. ते राजकीय पक्षातील मुलं पळवतात. एका प्रकारे राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला हाणला आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना अनेक टोले या पत्रपरिषदेत या 2 भावांनी दिले. मुख्यमंत्री म्हणजे फडणवीस अल्लाह हाफिज म्हणतानाचा व्हिडिओ फिरतोय. त्या संबंधात राज ठाकरे म्हणाले की माझ्याकडे खूप व्हिडिओ आहेत, फडणवीसांचे खूप व्हिडिओ आहेत. त्यामुळे येथे निवडणूक खूप गाजणार आहे आणि वाजणार आहे. आरोप प्रत्यारोप होणार आहेत. एकमेकाची भानगडी लफडी वगैरे काढली जाणार आहेत. याची झलक आज पाहायला मिळाली. जागा वाटपाचा फॉर्म्युलाही या भावांनी सांगितला नाही. जे बोलायचं ते जाहीर सभामधून बोलू असं राज ठाकरे म्हणतात. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की आम्ही एकत्र आलो आहे एकत्र राहण्यासाठी, असं मी मागेच सांगितलं होतं. दिल्लीतल्या दोघांचे
मुंबई तोडायचे प्रयत्न चालू आहेत. आपण भांडत राहिलो तर हुतात्मा स्मारकाचा तो अपमान होत जाईल. अशा वेळी कर्तव्य म्हणून आम्ही भाऊ एकत्र आलो आहेत असं उद्धव ठाकरे म्हणतात. एकूणच या दोघांचा सूर जुळताना दिसतोय. त्यामुळे आता ही निवडणूक कशी वळण घेते आणि कशी रंगते त्याकडे साऱ्यांचंच लक्ष आहे. उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख 30 आहे, 30 डिसेंबर. त्यामुळे 30 तारखेपर्यंत आणि नंतर उमेदवारी माघार घेण्याची मुदत संपेपर्यंत म्हणजे हे निवडणूक रंगत जाईल. अखेरच्या क्षणी म्हणजे बहुतेक उमेदवारी अर्ज 29 किंवा 30ला भरले जातील. कारण आपण एखादा उमेदवार दिला तर त्याला कापण्यासाठी किंवा बंडखोरीसाठी वेगवेगळ्या प्रकारचा उपयोग केला जाऊ शकतो. त्यामुळे दोन्ही भाऊ अतिशय सावध आहेत. त्यामुळे निवडणुकीचं खरं चित्र 29 डिसेंबर किंवा 30 डिसेंबरला फायनल होईल. ही निवडणूक ऐतिहासिक होणार आहे एवढं मात्र नक्की आहे. तुम्हाला काय वाटते? कमेंट करा. नमस्कार.